बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पहिल्याच बैठकीत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचा अधिकाऱ्यांना जाब. नदीकाठवरच्या गावांमधून तसेच कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका क्षेत्रातून दररोज लाखो लिटर सांडपाणी विना प्रक्रिया पंचगंगेत मिसळत आहे. त्यासोबतच नदीकाठावर कचऱ्याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. दोन्ही महापालिकांची सांडपाणी प्रक्रिया केंद्रे अजूनही पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत. पंचगंगा नदी दिवसेंदिवस मरणासन्न होत असताना अधिकाऱ्यांनी काय उपाययोजना केल्या, असा जाब पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला कोल्हापूर शहरातील प्रमुख उद्योजकांचीही उपस्थिती होती. या बैठकीमध्ये पंचगंगेच्या वाढत्या प्रदूषणावर चर्चा झाली. नदीकाठच्या गावांमध्ये तातडीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावेत, तसेच कारखानदार, उद्योजक, कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी यांच्यासोबत व्यापक बैठक घेऊन पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा कृती आराखडा तयार करावा, असे आदेश मुंडे यांनी दिले. मंत्रालय स्तरावरून या आराखड्यास मंजुरी दिली जाईल, पण पावसाळ्यापूर्वी पंचगंगा शुद्धीकरणाचे काम सुरू झाले पाहिजे, असे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडील रिक्त पदांचा आढावा मुंडे यांनी घेतला. रिक्त पदांच्या भरतीसाठी त्वरित प्रस्ताव सादर करावा, असेही मुंडे म्हणाल्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पशुधनाची संख्या जास्त आहे, त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे त्वरित भरली जावीत, असे आश्वासनही मुंडे यांनी दिले. या बैठकीला आमदार अमल महाडिक यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.